रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमाने साध्वी प्रीती गुरुकुलमध्ये किशोरवयीन मुलींकरिता शारीरिक बदल, कुपोषण आणि शिक्षण तसेच समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत पुंतांबा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के यांनी सुमारे 300 मुलींना याबाबतचे सखोल मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले। फुलांमध्ये रूपांतर होताना तुम्ही जर पाहिलं तर ते 2 टप्प्यांमध्ये होतं। प्रत्येक फुलाला खालच्या बाजूने हिरव्या रंगाची पानं असतात आणि मग त्याच्या आतमध्ये रंगीबेरंगी पानं असतात। तर आधी उमलताना हिरवं उमलतं की आतलं उमलतं? हिरवं उमलतं आणि मग त्याच्यानंतर आतलं फूल उमलतं। आपल्या बाबतीमध्ये सुद्धा आपण ज्याला म्हणतो की वयात येणं किंवा साधारण आपलं वय 13, 14, 15 हे होणं, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात। सर्वात पहिल्यांदा आपल्या जे लक्षामध्ये येतं तर ते असतं की आपल्या बाह्य रंगामध्ये होणारे बदल आणि दुसरी गोष्ट असते की आपल्या अंतरंगामध्ये होणारे बदल। आणि ही जी 2 बदल होत असतात तर हे 2 बदल होत असताना आपण चांगलं फूल येण्यासाठी किंवा चांगली कळी उमलण्यासाठी त्या झाडाला काय घालतो? पाणी। अजून तहान लागली का तिला? खत आणि पाणी घालतो। आणि हे खत आणि पाणी ह्याचाच अर्थ की ह्या वयामध्ये आपल्याला आपली आहार, आपली स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित बघायच्या। त्यानंतर सर्व उपस्थितांना पौष्टिक खुराकाचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष दत्तूभाऊ गोंदकर, राजेंद्र कोते, डॉक्टर पीजी गुंजाळ, गफ्फारबाई पठाण, ॲडव्होकेट बाळासाहेब कोते तसेच पत्रकार सतीश वैजापूरकर, पंचायत समितीच्या कुकडे मॅडम आदींसह मान्यवर या प्रसंगी हजर होते। या प्रसंगी सचिव अभय दुनाखे यांनी सर्वांचे स्वागत करत आभार मानले तर डॉक्टर पीजी गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले। तसेच गुरुवर्य इंद्रभान डांगे सर यांनी उपयुक्त मार्गदर्शन करून रोटरी क्लब करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केलं। या कार्यशाळेचं हे 6वं वर्ष होतं। शिर्डी साईबाबातर्फे आज किशोरवयीन मुलींसाठी समुपदेश कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी 350 मुली जवळ सहभागी झालेल्या आहेत आणि तो कार्यक्रम काय आम्ही डॉक्टर डांगे यांच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। तर त्या कार्यक्रमासाठी डॉक्टर डांगे आणि स्वाती मॅडम, डॉक्टर स्वाती म्हस्के या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत। न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, S9 मीडिया, राहता।